नक्कीच आता आपण पाहतोय की सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांनी अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सदावर्तींनी केलेला आहे। अशामध्ये आता हायकोर्टाने सरकारला देखील काही सवाल विचारलेले आहेत। वैदेही, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? देखील या ठिकाणी जे आहेत ते हायकोर्टाने सवाल विचारलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे की पोलिसांवर कोणाचा दबाव आहे। कारण पोलीस जर हे सगळं बघत आहेत, पोलिसांना माहिती आहे की नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, तर मग पोलीस कुठलीही कारवाई का करत नाही? कुठल्या दबावामध्ये ते आहेत का, असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। कोर्टाने असे देखील सवाल उपस्थित केलेले आहेत की हे आंदोलन जे आहे हे शांततापूर्ण चालू आहे का? लोकांची अडवणूक या ठिकाणी केलेली आहे, लोकांची गैरसोय होते, त्यामुळे नियम पाळले जात आहेत का? न्यायमूर्ती वकिलांचे जे आहेत ते गाड्या अडवल्या जात आहेत। हायकोर्टच्या परिसरामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। रेल्वे स्थानकांवर त्यांनी ताबा घेतलेला आहे। ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि यावर त्वरित तोडगा काढण्यासंदर्भात राज्य सरकारला त्यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितलेले आहेत। नक्कीच वैदेही, संपूर्ण या माहितीसाठी आपण पाहतोय सध्या आंदोलनाविरोधात सदावर्तींची याचिका दाखल केलेली आहे, त्यावर आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।